नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक पारंपरिक चविष्ट आणि अगदी मनाला लज्जतदार वाटेल असं एक खास महाराष्ट्रीयन पारंपरिक वांग्याचं भरीत। वांग्याचं भरीत म्हटलं की साधं वाटतं, पण यातली चव, त्याची बनवण्याची पारंपरिक पद्धत आणि त्यातलं मातीतलं प्रेम हे मनाला भारावून टाकतं। आपण लहानपणापासून जे ऐकत आलो, जे खाल्लंय आईच्या हातून, आज तेच भरीत मी तुम्हाला दाखवणार आहे, जे फक्त स्वादच नाही तर आठवणीचं देखील डबा उघडेल। मातीच्या चुलीवर भाजलेलं वांग, त्यात घातलेला लसूण, हिरव्या मिरच्या, आहा, फक्त सांगताच तोंडाला पाणी सुटतंय ना। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप वांग्याचं भरीत कसं तयार करायचं हे दाखवणार आहे, जे तुमचं भरीत अजूनच झणझणीत आणि चविष्ट बनवेल। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सर्वात आधी वांग आणताना हिरवं वांग आणायचं, कारण ते चवीला छान असतं। वांग्याचं भरीत बनवताना पहिली वांग्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं व ते लोखंडी तव्यावर किंवा तुमच्याकडे एखादी जाळी असेल स्टीलची, ती गॅसवर ठेवून वांग त्याच्यावर भाजू शकता। अशा प्रकारे वांग चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता मी कसं वांग एकदम चांगल्या पद्धतीने भाजून घेतलंय ते। ह्याच पद्धतीने तुम्ही पण भाजून घ्यायचं, पण झाकण ठेवायला विसरू नका। वांग्यावर चांगलं झाकण ठेवायचं, कारण त्या झाकण ठेवल्यामुळे ना त्या वाफेने वांग आतमध्ये चांगलं शिजलं जातं। वांग शिजलंय कसं कळेल तुम्हाला, तर काय करायचं, सुरी घ्यायची आणि सुरीने असं मध्ये मध्ये टोचून बघायचं की वांग शिजलं आहे का। आता बघू शकता तुम्ही मी कसं वांग टोचून बघते आणि बघा पूर्णपणे वांग शिजलं गेलंय। नंतर एका प्लेटमध्ये काढायचं आणि वांग चांगलं थंड होऊ द्यायचं। वांग थंड झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही साली काढून घ्यायच्या वांग्याच्या। हे बघा अशा सर्व साली काढून घ्यायच्या आणि सुरीने पूर्ण वांग असं कापून घ्यायचं आणि स्मॅश करायचं। सुरी नाही तर मग वरवंटा वगैरे असेल त्याने पूर्ण असं स्मॅश करून घ्यायचं वांग स्मॅश करून झाल्यावर मी आता वांग्याचं भरीत करायला घेते। लोखंडी तव्यामध्ये तेल ओतलं, त्यामध्ये 1 चमचा जिरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या व त्या घातल्या। त्यानंतर 4-5 कढीपत्त्याची पानं व 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्या परतून घेतल्या तेलामध्ये। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता। चांगल्या भाजल्यानंतर मी एक बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये टाकला व चांगलं परतून घेतलं। हे वांग्याचं भरीत तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाल्लं की त्याची चव आणखी वाढते। चवीला समृद्ध आणि शरीराला उष्णता देणारं हे भरीत हिवाळ्यात खूप लोकप्रिय असतं। शिवाय वांग्यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्वे असल्यामुळे ते आरोग्यासाठी उपयुक्त आहे। कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून चांगला परतून घेऊया। टोमॅटो आणि कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा। त्यासाठी झाकण ठेवायचं। परतताना झाकण आपण का ठेवतो की टोमॅटो आणि कांदा चांगला शिजला जातो। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर 1 चमचा हळद व 1 चमचा लाल तिखट घालूया। लाल तिखट आणि हळद कांद्यामध्ये चांगले परतून घेऊया। सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये स्मॅश केलेलं वांग टाकून चांगलं खरपूस परतून घेऊया। तुम्हाला तर माहीतच असेल, आजही गावात एखाद्या लग्न समारंभात, पोळा किंवा मंगळागौर सारख्या सणात भाकरीसोबत वांग्याचं भरीत हे असतंच। चांगलं वांग परतून घेतल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया
व पुन्हा एकदा चांगलं मीठ एकजीव होण्यासाठी परतून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. कोथिंबीर भरपूर घाला, कारण कोथिंबीरमुळे भरीतला चांगली चव येते. एकूणच पाहता वांग्याचे भरीत हे केवळ एक पदार्थ नसून आपल्या संस्कृतीतील पारंपरिक चव, साधेपणा आणि सत्व याचं प्रतीक आहे. जेवणात चव आणि आरोग्य याचा सुंदर संगम म्हणजे वांग्याचं भरीत. तर मग मैत्रिणींनो, कधी करणार तुम्ही असं भरीत? मला कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचन चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.